आज परत एकदा मॅच खेळायला क्रिकेटच्या ग्राउंडवरती गेलो होतो, पण असं काय झालं की आम्हाला निम्मी मॅच सोडून क्रिकेटच्या ग्राउंड मधून बाहेर यायला लागलं। तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत। आता काल संजे ना पोरं रूमवरती बसून बसून कटाळले होते, त्याच्यामुळे दारू निघाले होते। आता जाता जाता रस्त्यामध्ये बोरीचे झाड भेटलं होतं, पण त्या बोरांवरून आमच्या रूमवरल्या पोरांमध्ये भांडणं लागली। तिथून आमच्याला ताफा चालत चालत पुढे गेला आणि अख्खे 15-20 मिनिटं चालल्याच्या नंतर आम्हाला ही ऊसाची ट्रॉली भेटली। आणि आता रूमवरती कटाळा आला होता म्हणून एक ऊस खाण्यासाठी आम्ही ना 15-20 मिनिटं चालत आलो होतो। एवढा ऊस न्यायला 15 मिनिटात आलो होतो, पण आता रूमवर जास्त वर आम्हाला अख्खा 1 ते 1.5 तास लागला होता। आज बऱ्याच दिवसातून सगळे कार्यकर्ते क्लिअरन्स करायसाठी कॉलेजला आले होते आणि त्यातल्या त्यात म्हटले आज क्रिकेट खेळायचे, पण इकडे मॅच सुरू व्हायच्या आधीच कार्यकर्त्यांनी बॉल हारून टाकले होते। पहिली गोष्ट म्हणजे आम्ही भर दुपारचं क्रिकेट खेळायला गेलो होतो, त्याच्यामुळे ऊन पण लय लागत होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅच खेळायला 2 टीम होती, एवढे जण पण नव्हतं आम्ही। आता जेवढे जण होतं तेवढ्यांमध्ये नंबरवर बॅटिंग चालू करून दिली। 6 बॉलला 15 रनांचं टार्गेट ठेवलं। आता माझ्या बॉलिंगच्या पहिल्याच बॉलला 6 मारला आणि 6 पण आमच्या अशा कार्यकर्त्यांनी मारला जो कधी ग्राउंडवर प्रॅक्टिसला पण नाही, त्यामुळे मग दुसऱ्या बॉलात लगेच आउट झाला। आता आम्ही सगळे जण 6 बॉलला 15 रनांचं टार्गेट खेळत होतो, पण तेवढ्यात तिकडून स्पोर्टचं टीचर आले आणि ते म्हणते ग्राउंड खेळायचं। आता असं काय झालं, कमून ग्राउंड खेळायला नाही म्हटले, ते तर आमच्या पण डोक्याला नाही लागलं। त्याच्यामुळे गरम गरम उन्हामध्ये तापलेले कार्यकर्ते ना जिमची गार हवा घ्यायला आली आणि तिथून रूम आल्याच्या नंतर मस्तपैकी हातपाय वगैरे धुले आणि एवढ्या गरम गरम उन्हामध्ये आणखीन थोडासा गारवा बनवून आणि लिंबू सरबत केला रूमवरती। आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मस्तपैकी जेवण केलं, लिंबू सरबत पण प्याला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला एक रील शूट करायची होती, त्यासाठी बंगल्यामध्ये गेलो। तिथेच आपल्याला रूमवाल्या बाबांकडून एक शाल घेतली, त्याच्यानंतर रील वगैरे शूट केली। बाकी हा शाल आणि गॉगल कसा वाटतंय आपल्याला तो एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा।